मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवारांकडे ही मागणी केली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मराठवाड्यामधील राष्ट्रवादीचे आमदार राजीनाम्यासाठी आग्रही आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। वाल्मिक कराडशी असलेल्या जवळकीमुळे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी राष्ट्रवादीच्या मराठवाड्यातील आमदारांनी अजित पवारांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वाल्मिक कराडशी असलेल्या जवळीकीमुळे मुंडेंच्या राजीनाम्यासाठी या आमदारांनी आग्रह धरल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। आगामी काळात मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जाऊ लागू नये आणि त्याचबरोबर ही एकाधिकारशाही मोडीत काढण्यात यावी अशी मागणी मराठवाड्यातील दादांच्या आमदारांनी केली आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तर तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी याआधी सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी केली होती। वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेचे निकटवर्ती आहेत। धनंजय मुंडे हा पूर्ण तपास होईपर्यंत आणि आरोपीला शिक्षा होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावरून दूर व्हावं, नाहीतर श्रेष्ठींनी त्यांना काढावं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आता दादांच्या मराठवाड्यातील आमदारांनी केली आहे। तर मराठवाड्यात अजित पवार यांचे किती आमदार आहेत त्यावरही एक नजर टाकूयात। बाबासाहेब पाटील, त्यानंतर संजय बनसोडे यासह आमदार राजू नवघरे, राजेश विटेकर आणि प्रकाश सोळंके हे मराठवाड्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत। शरद पवार साहेबांकडून डायव्हर्ट झालेला वोटर हा अजितदादांकडे आला होता। अजितदादांना तो ठेवता येणार नाही जर त्यांनी निर्णय नाही घेतला, आणि त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार गपकन त्यांना चिकटणार आहे, हे वास्तव सत्य आहे। त्यांच्याच पक्षाचे लोक म्हणतात मी राजीनामा मागितला नाही, अजून नाही मागितला, पण प्रकाशदादा सोळंके ज्येष्ठ सदस्य बीड जिल्ह्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की यांचा राजीनामा घ्या। एक जागा रिक्त राहिली म्हणून काय फरक पडतो का? परंतु आमच्यासाठी ते चांगलं आहे। राजीनामा मी मागतोच आहोत आणि मला कौतुक वाटतंय। मी अभिनंदन करीन अजितदादांच्या आमदारांचं जर त्यांनी अशी मागणी केली असेल तर। राजकारणात अशाही बाजू कधी कधी घ्याव्या लागतात। आणि ही कौतुकास्पद बाब आहे। एकाने जरी हे काम केलं असेल तर साला तो मर्दाची औलाद आहे असं मी म्हणेन, त्याला मी जाऊन हार घालून येईन। अशी माणसं राजकारणात आता हवीत की दूध का दूध पाणी का पाणी सांगणारी। धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे असं वाटतं? 100% झालाच पाहिजे। जर ते ह्या प्रकरणात पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येते एकंदरीत, आणि काँग्रेस सत्ता असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही एकंदरीत जबाबदारी घेऊन, नैतिक जबाबदारी घेऊन। मला असं वाटतं अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे आणि लवकर हलतील असं दिसत नाही। प्रत्येकाची ती मॉरॅलिटी असते। म्हणजे आदरणीय पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि जेव्हा त्यांच्या टीम्सवर आरोप झाले तेव्हा त्या काळामध्ये त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून कशाला लांब कशाला जायचं। काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोकरावांनी पण राजीनामा दिलाच होता ना। त्याच्यामुळे ती मॉरॅलिटी आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो निर्णय घ्यावा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते त्यांनी पाहतील काय नक्की काय, पण बीड काय माहिती काय त्याच्यावर